तर छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आता होऊ घातलेली आहे। या निवडणुकीचा प्रचार सुद्धा पार पडलेला आहे आणि या निवडणुकीमध्ये कारखान्यावर कदाचित अजित पवार पॅनलचीच सत्ता येण्याची शक्यता वर्तवण्यात येते। हा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे। अजित पवारांच्या नेतृत्वाखालील पॅनल कदाचित ही निवडणूक जिंकेल, कारण सध्या अजित पवारांच्या नेतृत्वाखालच्या या पॅनलचं पारडं जड आहे। या कारखान्याच्या निवडणुकीत छत्रपती सहकारी साखर कारखान्याची ही निवडणूक आहे। बचाव पॅनलचे प्रमुख आहेत, उमेदवार आहेत, त्याचबरोबर सभासद आहेत, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। बापू, जय महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे। खऱ्या अर्थाने आता छत्रपती कारखान्याची निवडणूक अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे। कसा रिस्पॉन्स सभासदांचा मिळतो नाही, सभासदामधून उत्स्फूर्त अशा पद्धतीचा प्रतिसाद मिळतोय, कारण गावोगावी आमच्या सगळ्या पॅनलच्या उमेदवारांचं स्वागत होत आहे आणि सभासदांनी सांगितलंय की तुम्ही खऱ्या अर्थाने लोकशाही जीवन ठेवली। जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणत होते की इलेक्शन बिनविरोध करणार, इलेक्शन एकतर्फे आहे, असं काय राहिलं नाही। आणि इलेक्शन एकतर्फे असतं तर आज 2-2 कॅबिनेट मंत्री या दोन्ही तालुक्यामध्ये, म्हणजे बारामती असेल, इंदापूर असेल, यांना पळतापळी थोडी झालेली आहे आणि सभासदांच्या दारोदारी यांना जावं लागलंय। आमच्या सभासदांचं महत्व खरं तर आमच्या ह्या श्री छत्रपती बचाव पॅनलच्या माध्यमातून वाढलेलं आहे, हे निश्चित या ठिकाणी सांगावंसं वाटतं। आणि सभासदांनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे आणि आमचा विजय या निवडणुकीमध्ये निश्चित आहे। कर्जबाजारीपणा आणि कमिशनच्या माध्यमातून कारखान्याचं आर्थिक शोषण झालेलं आहे आणि हे जाणूनबुजून केलेलं आहे। म्हणजे पावसात पोती भिजणे, लक्षणं देणे, करोड रुपयात नुकसान होणे, रस वाहून जाणे कारखान्यातनं, कित्येक लाखो लिटरचा रस वाहून जातोय कारखान्यातनं, शिवाय मोकळी पोती भरायला नाही कारखान्यात, म्हणून 3-3 दिवस कारखाना बंद पडला। आणि हे सगळं मुद्दाम होऊन केलं गेलं आणि आज सभासदांच्या समोर आम्ही ज्यावेळेस जातोय त्यावेळेस सभासद असं म्हणतोय की ही निवडणूक शेवटचीच आहे की काय, कारण त्यांना आता भरोसाच नाही यांच्यावर। यांना जर निवडून दिलं तर परत निवडणूकच होणार नाही आणि म्हणून सभासद आमच्या। यानंतर एक महत्त्वाची बातमी, राजकीय क्षेत्रामधून, राजकीय वर्तुळातून